एका चौकात एक व्यक्ती कचोऱ्यांची गाडी लावायचा. त्याच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या, पण त्याने कधीही हसणं थांबवलं नाही. तो हसत मुखाने लोकांना कचोऱ्या विकायचा. एक संध्याकाळ होती. तो आपली गाडी आवरत होता. इतक्यात एक सुमारे 7 वर्षांचा छोटासा मुलगा त्याच्याकडे येतो. त्याच्या अंगावर फाटके घाणेरडे कपडे असतात. चेहऱ्यावर निरागसता असते. तो मुलगा त्याच्याकडे पाहून म्हणतो की, काका, तुम्ही मला काही खाऊ घालाल का? हे ऐकून तो माणूस हसतो आणि म्हणतो की, हो बाळा, नक्कीच खाऊ घालीन. थांब, आता तुला गरमागरम कचोरी देतो. तेव्हा तो मुलगा पुन्हा म्हणतो, पण माझ्याकडे पैसे नाहीत. नंतर तुम्ही पैसे मागितले तर? हे ऐकल्यावर तो माणूस काही वेळ गप्प राहतो. मग एक गोड हास्य करत म्हणतो की, नाही रे बाळा, मी तुझ्याकडून काहीही पैसे घेणार नाही. असं म्हणून तो त्याला एक गरम कचोरी देतो. तो मुलगा त्याच्या जवळ असलेला लिफाफा गाडीवर ठेवतो आणि तिथेच बसून कचोरी खायला लागतो. पण त्या दिवसानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं, ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. तो मुलगा कोण होता? तो त्या ठिकाणी का आला होता? आणि त्याच्याकडे पैसे का नव्हते? यामागची खरी गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जयपूरमध्ये विवेक नावाचा एक तरुण राहत असतो. त्याच्या कुटुंबात आई आणि एक लहान बहीण असते. बहीण आता विवाह योग्य झाली असते. विवेकचं वयही 27 ते 28 वर्षांचं झालेलं असतं. पण गरिबीमुळे त्याचं लग्न होऊ शकलेलं नसतं. संपूर्ण कुटुंब एक गरीब वस्तीत राहतं. विवेक दररोज एका चौकात कचोऱ्यांची गाडी लावतो. त्याची आई इतरांच्या घरी कामं करत असते. बहीण अजूनही शिक्षण घेत असते. विवेकने ठरवलं असतं की, आई, जोपर्यंत बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आई आणि विवेक मिळून तिच्या लग्नासाठी पैसे गोळा करत असतात. घर खर्च, बहिणीचं शिक्षण आणि लग्नाचे पैसे, हे सगळं सांभाळताना विवेक खूपच त्रस्त असतो. पण तरीही तो कुणाकडेही तक्रार करत नाही. रोज तो हसत हसत कचोऱ्या विकत असतो. एके दिवशी संध्याकाळ असते. बाहेर थोडी थोडकी सरी पडत असतात. विवेक विचार करतो की आज गाडी लवकर आवरली पाहिजे. तो सामान आवरत असतो. तेवढ्यात एक 7 वर्षांचा निरागस चेहरा असलेला मुलगा त्याच्याकडे येतो. त्याच्या अंगावर फाटके कपडे आणि हातात एक लिफाफा असतो. तो मुलगा गाडीपाशी येतो आणि विचारतो, काका, मला काही खायला द्याल का? विवेक म्हणतो की, हो बाळा, का नाही, आत्ता देतो. तो त्याच्यासाठी कचोरी बनवतो. पण मुलगा लगेच म्हणतो, पण माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही खायला दिल्यावर नंतर पैसे मागाल. असं करू नका. जर फुकट देऊ शकत असाल तरच द्या. हे ऐकून विवेक हसतो आणि म्हणतो की, बाळा, मी तुझ्याकडून काहीही मागणार नाही. तो त्याला कचोरी देतो. मुलगा गाडीवर आपला लिफाफा ठेवतो आणि तिथेच बसून कचोरी खायला लागतो. पण त्यानंतर जे घडतं त्याने विवेकचं आयुष्यच बदलून जातं. विवेक हे ऐकून त्या मुलाकडे हसत पाहतो आणि म्हणतो की, बाळा, काही हरकत नाही. तू पैसे देऊ नकोस. तसंही मी आता गाडी आवरत होतो. ही कचोरी आता माझ्या काही उपयोगाची नाही. तू ती खा, काही अडचण नाही. असं म्हणून तो त्या मुलासमोर कचोरी पुढे करतो. तो निरागस मुलगा ती कचोरी उचलतो आणि त्याच्या हातात असलेला एक लिफाफा गाडीवर ठेवतो आणि बाजूला बसून कचोरी खायला लागतो. इतक्यात विवेक त्या लिफाफ्याकडे पाहतो आणि विचारतो की, बाळा, या लिफाफ्यात काय आहे? मग तो मुलगा म्हणतो, या लिफाफ्यात माझ्या आईचा फोटो आहे. मी माझ्या आईला शोधत आहे. ती बऱ्याच दिवसांपासून हरवली आहे. आजोबांनी खूप शोध घेतला, पण ती सापडलीच नाही. पण मला आईची खूप आठवण येते आणि म्हणून मी इथे तिथे तिला शोधत फिरत आहे. हे ऐकून विवेक हादरतो आणि तो लिफाफा उघडून तो फोटो पाहतो. त्या फोटोत एक अतिशय सुंदर आणि मॉडर्न दिसणारी तरुण स्त्री असते. ती स्त्री एकदम सोज्वळ दिसते आणि तिच्या मांडीवर तोच लहान मुलगा बसलेला असतो. विवेक विचार करतो की ही महिला हरवली आहे आणि हा निरागस मुलगा तिचा शोध घेतोय. हे किती वेदनादायक आहे.
तो पुन्हा तो फोटो त्या लिफाफ्यात ठेवतो आणि गाडीवर ठेवून देतो. त्यावेळी तो मुलगा फारच तावातावाने कचोरी खात असतो. जणू सकाळपासून त्याने काहीच खाल्लं नव्हतं. कचोरी संपून तो चुपचाप तिथून निघून जातो. पण जसा तो मुलगा विवेकच्या नजरे आड होतो तसं विवेकची नजर गाडीवर ठेवलेल्या त्या लिफाफ्याकडे जाते. तो मुलगा आपला लिफाफा विसरलेला असतो. विवेक समोर बघतो, पण मुलगा बऱ्यापैकी दूर निघून गेलेला असतो आणि त्याची गाडी तशीच उभी असते. आसपास कोणीही नसतं ज्याच्याकडे तो गाडी सांभाळण्याची विनंती करू शकेल. म्हणून विवेक तिथेच थांबतो आणि काही वेळाने गाडी आवरून तो लिफाफा सोबत घेतो आणि घरी जातो. त्याच्या डोक्यात खूप विचार चालू असतात. त्या मुलाचा निरागस आणि दुःखी चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरून जातच नव्हता. तो विचार करू लागतो की इतका लहान मुलगा आईला शोधण्यासाठी एकटाच फिरतोय आणि फोटो बघून असं वाटतंय की त्याची आई श्रीमंत किंवा सधन घरातली असावी. पण आज बघा, ती आई न मिळाल्यामुळे मुलाची अवस्था किती वाईट झाली आहे. फोटोत त्या मुलाने चांगले कपडे घातलेले असतात, पण आज तो फाटके कपडे घालून उपाशी पोटी रस्त्यांवर फिरतोय. हे सगळं मनात घेऊन विवेक घरी पोहोचतो. जसं तो घरी पोहोचतो तो आपली पिशवी बहिणीकडे देतो. बहिणीला त्या पिशवीत तो लिफाफा सापडतो. ती तो उघडते आणि विचारते, भाऊ, या लिफाफ्यात काय आहे? विवेक म्हणतो की काही नाही, एका कस्टमरचा लिफाफा राहून गेला. पण मग लगेच सांगतो, कस्टमर नाही ग, एक निरागस लहान मुलगा होता, त्याचं राहून गेलं. ही गोष्ट ऐकल्यावर विवेकची आई थोडंसं गोंधळते आणि म्हणते की बाळा, निरागस मुलाचा लिफाफा राहिला म्हणतोयस? पण निरागस मुलं काय लिफाफा घेऊन फिरतात का? त्यावर विवेक म्हणतो, अगं नाही ग आई, तसं काही नाही. खरं तर त्या मुलाची आई हरवली आहे आणि तो आपल्या आईला शोधण्यासाठी हा फोटो घेऊन फिरत होता. त्याला खूप भूक लागली होती आणि मी त्याला कचोरी खायला दिली. त्याने ती खाल्ली आणि निघून गेला. त्याच्या लक्षातच राहिलं नाही की लिफाफा गाडीवर राहिला आहे. मी त्याला परत द्यायला मागे धावलोही असतो, पण तो खूप पुढे निघून गेला होता आणि दुकान सांभाळायलाही कोणीच नव्हतं. म्हणून मी लिफाफा सोबत घेऊन आलो. उद्या जाईन, कदाचित तो मुलगा परत येईल आणि त्याला त्याचा फोटो मिळेल. इतक्यात विवेकची बहीण त्या लिफाफ्यातून फोटो काढते आणि बघून म्हणते, भाऊ, ही बाई तर खूपच सुंदर दिसते. हिच्या मांडीवर जो मुलगा आहे तोच असेल ना? विवेक म्हणतो की हो, ही त्याची आई आहे आणि हिचंच तो शोध घेत होता. हे ऐकून विवेकची आई म्हणते की बाळा, मला पण दाखवतो फोटो. कदाचित आपणच कधी तिला कुठे पाहिलं असेल. बिचारा मुलगा अवघा 7 वर्षांचा असेल. खूप त्रास होत असेल त्याला. इतक्यात बहीण तो फोटो आईकडे देते. आई तो फोटो पाहते आणि म्हणते, मी तिला कुठेतरी पाहिलं आहे. हे ऐकून विवेकही थक्क होतो आणि विचारतो की आई, कुठे पाहिलं होतं? जरा आठवून बघ. आठवलं तर मलाही नक्की सांग. आई म्हणते की बाळा, पाहिलं आहे हे नक्की, कारण चेहरा मला ओळखीचा वाटतोय. पण अजूनही आठवत नाहीये की कुठे पाहिलंय. पण एवढं नक्की आठवतंय की मी तिला खूप जवळून पाहिलं आहे. इतकंच काय, तर तिला हात लावून सुद्धा पाहिलं आहे. हे ऐकून विवेक पूर्णपणे अचंबित होतो आणि त्याची बहीणही आईला म्हणते, आई, खरंच जर तू तिला पाहिलं असेल तर नक्की आठवण काढ. कदाचित ती इथेच कुठेतरी असेल. आपण शोधू शकतो आणि त्या मुलाला सांगू शकतो. हे ऐकून आई डोक्यावर जोर देते, पण संध्याकाळपर्यंतही तिला काहीच आठवत नाही की तिने त्या स्त्रीला कुठे पाहिलं आहे. रात्र झाली तरीही काही आठवत नाही आणि मग सगळे विश्रांतीसाठी झोपी जातात. रात्र हळूहळू सरते. दुसऱ्या दिवशी सकाळी विवेकची आई कामावर निघण्याआधी म्हणते की बाळा, मी हा फोटो माझ्या बरोबर नेते आणि जर तो मुलगा परत आला तर त्याला सांग की माझ्या आईने कदाचित त्याच्या आईला पाहिलं आहे आणि ती तिला शोधण्यासाठी हा फोटो घेऊन गेली आहे. ही गोष्ट ऐकल्यावर विवेकही सहमती देतो आणि म्हणतो की ठीक आहे आई, तू हा फोटो तुझ्या सोबत घेऊन जा. कदाचित पुन्हा पुन्हा पाहिल्यावर तुला काही आठवेल. असं म्हणत
विवेक आपल्या रेडीच्या कामासाठी तयारी करायला निघून जातो, कारण दुपारपासूनच तो रेडी लावतो आणि त्याआधी त्याला सगळा सामान तयार करावा लागतो. त्याची बहीण अभ्यासासाठी जाते आणि आई इतरांच्या घरी कामाला जाते. कामावर गेल्यावर ती वारंवार फोटो काढून पाहत राहते. एकदा काम करत असताना अचानक त्या घरात एक प्लेट खाली पडते आणि त्या आवाजासोबतच तिच्या डोळ्यांसमोर त्या फोटोमधील चेहरा झरकन चमकून जातो आणि तिला एकदम आठवतं की त्या महिलेला तिने कुठे पाहिली आहे. खरं तर ती महिला एका श्रीमंत माणसाच्या घरी राहत होती. त्या घरातले लोक तिला ठेवून होते आणि तिच्या खाण्यापिण्याची सोय त्यांनी केलेली होती. विवेकची आई पूर्वी त्या घरात काम करत होती, पण तिला ते घर सोडून 6 महिने झाले होते, म्हणून तिला आठवत नव्हतं की तिने त्या स्त्रीला कुठे पाहिली आहे. आता तिला लक्षात आलं की तीच ती महिला आहे. तर ती खात्री करण्यासाठी काम संपल्यानंतर थेट त्या जुन्या पत्त्यावर जाते जिथे ती पूर्वी काम करत होती. त्या घरात जे वृद्ध जोडपं राहतं ते दोघंही सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले असतात आणि त्यांना स्वतःची संतान नसते. हळूहळू विवेकची आई त्या घराजवळ पोहोचते. ती दार वाजवते आणि वृद्ध जोडपं दरवाजा उघडतं. ते म्हणतात, "अगं, तू इथे काय करतेस? तू तर खूप दिवसांपूर्वीच काम सोडलंस ना?" तेव्हा विवेकची आई म्हणते की मालकीनबाई, तुमच्याकडे जी ती महिला राहते ना, जी अगदी शांत आहे आणि जिच्यासाठी तुम्ही खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे, मला तिच्याशी एकदा भेटायचं आहे. यावर त्या बाई विचारतात की तुला तिच्याशी का भेटायचं आहे? तेव्हा विवेकची आई तो फोटो त्यांच्या समोर करते आणि म्हणते, हा तिचा फोटो आहे आणि या फोटोमध्ये जो मुलगा आहे त्याचं वय सुमारे 7 वर्षांचं आहे. तो भिकाऱ्यासारखा रस्त्यांवर त्याच्या आईला शोधत फिरतोय. हे ऐकून त्या घरमालकीन म्हणतात की हो, तू नक्कीच तिची भेट घेऊ शकतेस. त्यामुळे विवेकची आई जेव्हा तिचा त्या फोटोशी ताळमेळ लावते तेव्हा तिला लगेच खात्री होते की हाच चेहरा, हीच ती स्त्री आहे. दरम्यान विवेक दिवसभर आपल्या रेडीवर बसलेला असतो आणि त्या मुलाची वाट पाहत असतो, पण तो मुलगा परत येत नाही. पण त्याऐवजी संध्याकाळी एक वृद्ध गृहस्थ मोठ्या गाडीतून येतात आणि थेट विवेकच्या रेडीजवळ येतात. विवेक त्यांना विचारतो की साहेब, सांगा ना, तुम्हाला काय बनवून देऊ? ते म्हणतात की मला काही बनवून घ्यायचं नाहीये. मी इथे आलोय कारण काल तू माझ्या नातवाला जेवायला दिलं होतंस, त्याचेच पैसे द्यायला आलोय. त्याने मला सांगितलं की तो त्याच्या आईचा फोटो इथे विसरला होता, तर तो फोटो मला दे आणि जे काही त्याचे पैसे होतात तेही मी तुला देतो. जसं इथे विवेक त्या श्रीमंत व्यक्तीला पाहतो, तो पूर्णपणे आश्चर्यचकित होतो आणि विचारतो की अंकलजी, जो मुलगा काल आला होता तो तुमचा नातू आहे का? तेव्हा तो व्यक्ती उत्तर देतो की हो बाळा, तो माझाच नातू आहे. तो खरं तर असाच भटकत असतो कारण त्याची आई त्याला सोडून गेली आहे. तो आपल्या आईवर खूप प्रेम करतो. हे ऐकून विवेक सांगू लागतो की फोटो तर त्याच्या आईकडे आहे, कारण आई म्हणत होती की तिने या फोटोमधल्या बाईला कुठेतरी पाहिलं आहे, म्हणून मी फोटो आईला दिला. कदाचित तो फोटो पाहून आईला काहीतरी आठवेल. ती दिवसभर तो फोटो पाहत होती. हे ऐकून तो श्रीमंत व्यक्ती लगेचच विचारतो की बाळा, खरंच का? तुझ्या आईने फोटोमधल्या त्या मुलीला पाहिलं आहे का? विवेक म्हणतो की हो अंकलजी, आई म्हणत होती की तिने तिला खूप जवळून पाहिलं आहे, पण तिच्या लक्षात काहीच येत नव्हतं. ती संपूर्ण रात्र विचार करत होती, पण तिला काही आठवत नव्हतं. म्हणून मीच फोटो तिच्याकडे दिला, कारण त्या मुलाच्या चेहऱ्यावरचं निरागसपण मला हेलावून गेलं आणि मला वाटलं की या मुलाची त्याच्या आईशी भेट नक्की व्हायला हवी. पण आता मी तुम्हाला विचारतोय की इतक्या निष्पाप मुलाला सोडून तुमची मुलगी कशी काय निघून गेली? तेव्हा तो वृद्ध गृहस्थ सांगतो की बाळा, ती मुलगी माझीच एकुलती एक मुलगी होती. ती खूप आनंदी राहायची, कॉलेजमध्ये शिकायची. आमच्याकडे पैशांची कोणतीच अडचण नव्हती. ती आमचं सगळं जग होती. कॉलेजमध्येच तिला एका मुलाशी प्रेम झालं आणि जेव्हा आम्हाला याबद्दल कळलं तेव्हा आम्ही तिच्यावर ओरडलो
पण ती त्या मुलावर खरं प्रेम करत होती. एक दिवस रात्रीच तिने घर सोडलं आणि त्या मुलासोबत पळून गेली. सुरुवातीला आम्हालाही खूप राग आला होता की आपल्या प्रतिष्ठेला तिने माती लावली, म्हणून आम्ही तिला पूर्णपणे दूर सारलं. हळूहळू काही काळ गेला आणि नंतर तिच्या पोटी हा मुलगा झाला, जो आज इकडे तिकडे भटकत आहे. मुलगा साधारणतः 3 वर्षांचा झाला. तेवढ्यात तिच्या नवऱ्याचं एका आजारामुळे निधन झालं. ती त्याचा शोक सहन करू शकली नाही. जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी तिच्या आणि नातवाला माझ्या सोबत आणलं आणि स्वतःकडे ठेवलं. पण ती तिच्या नवऱ्याच्या मृत्यूला विसरू शकली नाही आणि हळूहळू तिची मानसिक स्थिती ढासळू लागली. मी तिला डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी घेऊन गेलो. उपचार सुरू केल्यावर 10-12 दिवस झाले. तेवढ्यात एके दिवशी ती घराचं दार उघडून निघून गेली आणि परत कधीच दिसली नाही. मी तिला खूप शोधलं, प्रयत्न केला, पण कुठेही ती सापडली नाही. आशा, माझी मुलगी कुठे कुठे भटकत असेल आणि कुठे राहत असेल काहीच माहिती नाही. असं म्हणताना तो वृद्ध पुन्हा रडू लागतो आणि ही कहाणी ऐकून विवेकच्याही डोळ्यात अश्रू येतात. कारण त्याही मुलीने खरं प्रेम केलं होतं आणि तिचे वडीलही मनापासून तिला परत पाहू इच्छित होते, पण ती निघून गेली होती. यानंतर तो वृद्ध सांगतो की माझ्या नातवाला जेव्हा कळलं की त्याची आई नाहीशी झाली आहे, तेव्हा तो आईचा फोटो घेऊन वारंवार घराबाहेर पडायचा. कधी कधी 10 ते 15 दिवस असेच भटकायचा, पण त्याला त्याची आई कुठेच सापडायची नाही. तो खूप दिवसांपासून असाच शोध घेत आहे, पण तिचा काहीही पत्ता लागत नाही. बाळा, जर तुला ती मिळाली तर हा माझा कार्ड मी इथेच ठेवून जातो. कोणीही असो, फोन करून मला सांग, मी लगेच तुझ्याकडे येईल. असं म्हणून तो वृद्ध तिथून निघून जातो. हळूहळू विवेक घरी पोहोचतो आणि घरी गेल्यावर त्याला आई हसत हसत भेटते आणि म्हणते की बाळा, मी त्या बाईला शोधलं आहे. ती माझ्या जुन्या मालकांच्या घरी राहत होती. ते लोक तिची काळजी घेत आहेत, तिला चांगलं खायला देतात आणि तिला घरात राहायला दिलं आहे, पण ती खूप गप्प गप्प राहते. हे ऐकून विवेक खूपच आनंदी होतो आणि मग त्याच्या आईला सगळं सांगतो की आई, ती महिला कोट्याधीश माणसाची एकुलती एक मुलगी आहे. ते आज माझ्या रेडीवर आले होते आणि त्यांनी मला तिची पूर्ण कहाणी सांगितली. ते म्हणाले की बाळा, जर माझी मुलगी मिळाली तर मला नक्की सांग, कारण तीच माझा शेवटचा आधार आहे. हे ऐकून विवेक कार्ड काढतो आणि त्याची आई म्हणते की बाळा, हे खरंच चांगलं होईल. ते त्यांना त्यांची मुलगी मिळेल. चला, शेजाऱ्यांच्या फोनवरून आपण त्यांना फोन करू आणि पत्ता देऊ. मग संपूर्ण कुटुंब शेजाऱ्यांकडे जातं आणि तिथून आशाच्या वडिलांना फोन करतात आणि त्यांना आपला पत्ता सांगतात. थोड्याच वेळात एक मोठी आलिशान गाडी त्यांच्या छोट्याशा झोपडीसमोर येऊन थांबते. झोपडपट्टीत अशी मोठी गाडी येते म्हणून सगळे लोक पाहायला लागतात की ही कोण आहे आणि इथे कशासाठी आली. गाडीतून वृद्ध बाहेर पडतो आणि लगेच म्हणतो, कुठे आहे माझी मुलगी? मला तिला भेटू द्या. त्याच्या सोबतच तो निरागस मुलगाही होता, जो त्याच्या आईसाठी आतून तडफडत होता. पण आज त्याने छान कपडे घातलेले होते. यानंतर विवेक आणि त्याची आई त्यांच्या सोबत बसतात आणि त्यांना तिथे घेऊन जातात जिथे आशा राहत होती. जसे वडील आपल्या मुलीला पाहतात आणि मुलगा आपल्या आईला पाहतो, ते दोघंही एकदम फुटफुटून रडू लागतात. पण इथे आशाला काहीच आठवत नसतं की हे खरंच तिचे वडील आहेत आणि हा खरंच तिचा मुलगा आहे. यानंतर जो श्रीमंत व्यक्ती असतो तो आपल्या मुलीला सोबत घेऊन जातो आणि विवेकला त्याच्या घरी सोडतो. तो म्हणतो की बाळा, तुझे मनापासून आभार. आज तुझ्यामुळेच एका लहानग्याला त्याची आई मिळाली आणि मला माझी मुलगी परत मिळाली. असं म्हणून तो श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलीसह आणि नातवासह थेट आपल्या घरी जातो. घरी पोहोचल्यावर तो आपल्या मुलीची चांगली निगा राखतो. आई वडील आपल्या मुलीला जवळ पाहून खूप आनंदी होतात. ते दोघंही मनापासून विवेकचे आभार मानतात. पण त्याच वेळी आशाची आई म्हणजेच त्या श्रीमंत व्यक्तीची पत्नी म्हणते
की त्या लोकांचे आभार तर मला देखील मानायचे आहेत, मला त्यांच्या घरी घेऊन चला. हे ऐकताच तो श्रीमंत व्यक्ती विचारात पडतो, कारण त्याने गेल्या वेळेस त्यांच्या घराची अवस्था नीट पाहिलेलीही नव्हती. तेव्हा त्याला फक्त आपली मुलगी शोधायची घाई होती. पण आता शांत मनाने आठवतो की त्या घरात ना वीज होती, ना मोबाईल, काहीच नाही. त्यामुळे त्यांना वाटतं की आपण त्यांना काहीतरी आधार द्यायला हवा, विवेकसाठी एखादं चांगलं काम द्यायला हवं, जेणेकरून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य चांगल्या प्रकारे चालू शकेल. त्यामुळे तो म्हणतो की ठीक आहे, आपण उद्या सकाळीच त्यांच्याकडे जाऊया. त्या रात्री दोघंही आराम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या गाडीत बसून ते पुन्हा त्या झोपडपट्टीतील घराजवळ पोहोचतात. आज विवेक त्यांना पाहून पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. विवेकची आई आणि बहीणही घरातच होत्या. दोघं पती पत्नी घरात येतात आणि बसतात. विवेक आणि त्याचे कुटुंब त्यांना ओळखतात, पण आश्चर्याने विचारतात, अंकलजी, तुम्ही इथे का आलात? तेव्हा श्रीमंत व्यक्ती त्यांना सांगतो की बाळा, मी तिथून घाईघाईत निघून गेलो होतो, पण तुमचं माझ्यावर उपकार झाले आहेत. तुम्ही मला माझ्या मुलीशी परत भेट घडवली आणि हे खूप मोठं काम आहे. विवेक त्यांना विनम्रतेने म्हणतो की नाही अंकलजी, याची काहीच गरज नाही. पण त्या श्रीमंत व्यक्ती विचारतो की बाळा, तुमच्या घरात कोण कोण आहे आणि तुमचं लग्न झालंय का? विवेक म्हणतो की नाही अंकलजी, अजून लग्न झालेलं नाही. पहिल्यांदा बहिणीचं लग्न करून द्यायचं आहे, मगच माझ्या लग्नाचा विचार करेल. यानंतर दोघं थोडा वेळ इतर गप्पा करतात. शेवटी तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो की बाळा, तू जे कमावतोस त्याचा 10 पट मी तुला देईन. यामुळे तुझ्या बहिणीचं लग्नही लवकर होईल. तू असं कर, माझ्याकडे कामाला ये. मी उद्यापासूनच तुला कामावर ठेवतो. माझ्या मुलीची देखभाल करण्यासाठी मला एखाद्या विश्वासू मुलाची गरज आहे आणि तुझ्यासारखा काळजीवाहू मुलगा मला योग्य वाटतोय. कदाचित ती पुन्हा निघून गेली तर काहीतरी मोठं घडू शकतं. विवेक आपल्या बहिणीच्या लग्नाच्या विषयाने विचार करत या कामासाठी लगेचच तयार होतो आणि दुसऱ्या दिवशी त्या श्रीमंत व्यक्तीच्या बंगल्यावर पोहोचतो. तिथे तो मन लावून आशाची देखभाल करतो आणि आशाच्या वडिलांकडून तिचा योग्य वैद्यकीय उपचार केला जातो. पण विवेकच्या मेहनतीमुळे आणि आशाच्या वडिलांनी केलेल्या वैद्यकीय उपचारांमुळे जवळपास 1 महिन्याच्या आत आशा पूर्णपणे बरी होते. आता ती आपला मुलगा, आपले आई वडील आणि सगळ्यांना ओळखू लागते. त्या 1 महिन्यात विवेकने तिची अतिशय मनापासून सेवा केली होती. आशाचे आई वडील हे सर्व पाहून खूपच आनंदित होतात आणि मनात विचार करतात की आपल्या मुलीचा संसार जर कोणासोबत व्हायचा असेल तर तो फक्त विवेकसारख्या मुलासोबतच. हे ते मनात ठरवून टाकतात, पण वाट पाहतात की आशा पूर्णपणे बरी होईपर्यंत काहीही बोलायचं नाही. आणि जसं आशा पूर्णपणे बरी होते ते तिला सगळी गोष्ट सांगतात की तू कशी हरवली होतीस, कसा तुझ्या मुलाला विवेकने वाचवला, कसा त्याने तुला पुन्हा तुझ्या घरी आणलं आणि तो महिनाभर तुझी कशी सेवा करत राहिला. हे सर्व ऐकून आशा खूप भावूक होते आणि तीही लग्नासाठी होकार देते. जेव्हा आशाच्या वडिलांकडून विवेकच्या कुटुंबाशी या लग्नाबद्दल बोलणं होतं, तेव्हाही विवेकची आई आणि बहीण कोणताही विरोध करत नाहीत. विवेकलाही यात काही अडचण वाटत नाही, कारण आशाचे वडील म्हणतात की बाळा, आमचं दुसरं कोणीच नाही. आता हे घर तुझं आहे. आम्ही तुझ्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारीही घेऊ. विवेकच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी एकदम मिटून जाणार होत्या आणि हो, आशा त्याला खूप आवडूही लागली होती. ज्या दिवसापासून तो तिची देखभाल करत होता, यानंतर दोघांचं लग्न पार पडतं आणि लग्नानंतर विवेक आणि आशा दोघंही आपल्या मुलगा नवीनचं खूप प्रेमाने पालन पोषण करतात. विवेकची आई आणि बहिणीही त्याच घरात राहतात आणि कुठलाही त्रास नाही. मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रेरणादायी आणि भावनात्मक कथा आम्ही तुमच्या समोर आणत राहू. या कथा सांगण्यामागचा उद्देश
कोणालाही दुखावण्याचं नाही. या गोष्टी तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी सांगितल्या जातात, जेणेकरून तुम्ही त्या शिकवणींना आपल्या आयुष्यात लागू करू शकाल. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय हिंदुस्तान. धन्यवाद. थँक यू.